मंडळी, मला बेकिंग करायला खूप आवडतं. बेकिंगचे पदार्थ मला बनवायला प्रचंड आवडतात. आज तुमच्यासोबत अगदी सोपी, साधी आणि कोणतंही ओव्हन, मायक्रोवेव्ह किंवा महागडी कोणताही पदार्थ न वापरता मस्त अशा चॉकलेटी मार्बल कुकीज बनवतो. या कुकीज मार्केटमध्ये प्रचंड महाग आहेत आणि या कुकीज लहान मुलांनासुद्धा खूप खूप जास्त आवडतात. टुमटुमीत बनवून तयार होतात. ही जी कुकीज आहे ही आप्पे पात्रामध्ये मी बनवली होती. तुम्ही बघू शकता मस्त टुमटुमीत होते. दुसरी कुकीज मी कढईमध्ये बेक केली होती. दोन्हींमधला डिफरन्स तुम्हाला व्हिडिओ दरम्यान मी सांगणार आहे. कशा तयार होतात ते देखील सांगणार आहे. यासाठी फक्त आपल्याला पाव किलो मैदा लागतो आणि पाव किलो मैद्यामध्ये अगदी 60 ते 70 कुकीज बनवून तयार होतात. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. एवढ्या मैद्यामध्ये 60 ते 70 कुकीज तयार होतात आणि कुकीज बघा किती मस्त गुबगुबीत छान होतात. चवीला इतक्या मस्त लागतात ना आणि मुलं या कुकीज बघून प्रचंड खुश होतात. जितक्या दिसायला सुंदर दिसतात ना या कुकीज, तितक्याच चवीला भारी लागतात आणि बनवायला त्यापेक्षाही जास्त सोप्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुलांचा आनंद देखील बघून घ्या. हा आनंद तुम्हाला जर तुमच्या मुलांना द्यायचा असेल ना तर रेसिपी हुबहू फॉलो करा आणि घरी एकदा तरी नक्की ट्राय करा. तर त्यासाठी इथं वाटीचं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. वाटीचं जे प्रमाण असतं तर ते शक्यता बिघडत नाही, त्यामुळे इथं वाटीचं प्रमाण घ्या. वजनी प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगते. तर हा जो मैदा आहे हा पाव किलो मैदा आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये बरोबर 2 वाट्या मैदा आहे. ना खूप हलक्या हाताने भरला आहे ना खूपच दाबून भरलेला आहे. अगदी हलक्या हाताने म्हणजे व्यवस्थित असा जी वाटी आहे ती थोडीशी डॅप करायची आणि त्या अंदाजाने भरायचं. त्यानंतर इथं साखर आहे आणि इथं अर्धी वाटी आपण साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर इथं 2 चमचे कोको पावडर घेतलेली आहे. ही कोको पावडर जर घातली ना म्हणजे आपण तर जे कुकीज आहेत त्या चवीला छान होतात. त्यानंतर इथं मी पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. बेकिंग पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय घालू शकता ते देखील व्हिडिओ दौरान तुम्हाला मी सांगणार आहे. इथं मी गरजेनुसार आपल्याला दूध देखील लागणार आहे. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी दुधाचं सुद्धा घेतलेलं आहे. तर इथं जी आपण साखर घेतली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी व्यवस्थित बारीक करून घेतली म्हणजे आपली पिठी साखर तयार होते. तुम्हाला वेगळी अशी पिठी साखर यासाठी आणण्याची गरज नाही. त्यासाठी इथं मी पिठी साखर सुरुवातीला तयार करून घेतली नव्हती. नॉर्मल जी साखर आहे तीच वाटीमध्ये घेतली होती म्हणजे तुम्हाला अंदाजा व्यवस्थित लागेल. त्यानंतर आपण जे अर्धी वाटी तूप घेतलं होतं ते तूप मी असं जे रूम टेम्परेचरवरचं जे तूप असतं तेच घेतलं होतं. वितळून वगैरे घेतलं नाही. तुम्ही जर वितळून घेणार असाल तर मग तुम्ही थोडंसं कमी केलं ना तरी देखील चालणार आहे. आता हे तूप आणि साखर मी छान असं एकजीव केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर जी आहे ती घालायची. बरं तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही याऐवजी आपला जो आपण भजे वगैरे बनवताना जो सोडा वापरतो ना खाण्याचा, तो 1 चमचा सोडा यामध्ये घातला ना तरीसुद्धा कुकीज खूप मस्त फुलतात आणि चवीला देखील छान होतात. त्यामुळे जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही ते घातलं ना तरी देखील चालणार आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. म्हणजे कोणताही गोडाचा जो पदार्थ असतो ना त्याची चव खूप छान अशी उभरून येते. त्यामुळे थोडंसं मीठ घातलं. सुरुवातीला 1 वाटी मैदा घातलेला आहे. मैदा 1 वाटी व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी यामध्ये मी मैदा घातलेला आहे. थोडा थोडा करून मैदा घालायचा. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढा मैदा हा लागणारच आहे. तरीसुद्धा ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने थोडंसं प्रमाण घेऊन जर मिक्स केलं ना तर काय होतं ना हे व्यवस्थित असं एकजीव होतं, एकसंध होतं. यामध्ये आणखी आपण कोणतंच लिक्विडचा वापर केला नाही म्हणजे पाणी किंवा दुधाचा वापर केला नाही. त्यामुळे ना काय होतं ना याला थोडंसं जर तुम्ही मिसळलं ना तर जो पदार्थ आहे तो खूप छान बनून तयार होतो आणि बिघडण्याची शक्यतासुद्धा कमी असते. याला असं हाताने प्रेस करायचं आणि जर याचा असं व्यवस्थित असं लाडू बांधला जात असेल ना तर समजायचं की हे आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार आहे. उरलेला सुद्धा अर्धी वाटी मैदा मी व्यवस्थित यामध्ये घातलेला आहे. तर तुम्हाला दाखवते याचा अशा पद्धतीने लाडू होतोय. पण जर आपण हलकंसं जरी टच केलं तरी फुटतोय. याचा अर्थ याला काहीतरी लिक्विड हवं आहे. त्यासाठी इथं आपण थोडंसं दूध घालणार आहेत. तर तुम्ही चमच्याने देखील यामध्ये दूध घालू शकता. पण इथं मी अंदाजे असंच दूध घातलेलं आहे. प्रमाणामध्ये ही अर्धी वाटी दुधाची आहे. यामधलं आपल्याला सर्व दूध लागणार नाही का तर खूप जास्त जर दूध घातलं तर यामधलं जे तूप आहे ते रिलीज होतं. त्यामुळे थोडंसंच यामध्ये आपल्याला
दूध घालायचं आहे. तर दूध गरम किंवा खूपच थंड देखील नाही, नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध इथं मी वापरलेलं आहे. तर तुम्ही बघितलं अगदी थोडंसं दूध घातलं की हे मिळून आलेलं आहे. पण तरी देखील आपली जी कणिक असते किंवा भाकरीचं पीठ असतं त्यापेक्षा हे भुसभुशीत आहे. खूप असं याला बाइंडिंग वगैरे असं जास्त नाही आहे. त्यानंतर अर्धा डो यामधला मी काढून ठेवला आणि अर्धा जो डो आहे त्यामध्ये कोको पावडर घातलेली आहे. तर कोको पावडर घातल्यामुळे हा डो जरा थोडासा घट्टसर होईल आणि एक डो जो आहे तो थोडासा असा सैलसर असेल. तर पुन्हा एकजीव करून घ्यायचं हे व्यवस्थित, म्हणजे यामध्ये व्यवस्थित कोको पावडर मिसळली जाईल. तर तुम्ही सगळ्या मिश्रणामध्ये देखील कोको पावडर घातली तरी देखील चालणार आहे, पण बघायला थोडंसं छान वाटतं आणि चवीला देखील डिफरन्स येतो. त्यामुळे इथं मी हे 2 वेगळे वेगळे डो केलेले आहेत. आता याला आपल्याला व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे यांना असं कुकीजला आपल्याला हे तयार करून घ्यायचं. तर काय केलं मी, असे 3 उंडे करून घेतले, म्हणजे असे 3 वेगळे वेगळे सेपरेट गोळे केले. त्यानंतर यांना असं थोडंसं लांब करून घ्यायचं. हे बघा, आपण यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे तरी देखील याला तेवढी अशी बाइंडिंग नाही आहे, का तर यामध्ये आपण बेकिंग पावडर घातलेली आहे आणि आपण पिठी साखर तयार करून यामध्ये घातलेली आहे. त्यामुळे याचं जे आहे ना, तर हे खूपच असं चपातीचं पीठ जे असतं त्यासारखं होणार नाही किंवा भाकरीचं पीठ आहे त्यासारखं सुद्धा नाही. हे थोडंसं भुसभुशीतच राहणार आहे. आता हे असं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, असे लांब लांब मी रोल तयार करून घेतलेले आहेत. आता हे सगळे रोल एकत्र करायचे. 3 रोल मी जे पांढरा डो आपण ठेवला होता त्याचे केले आणि 3 डो आपण ह्याचे केले रोल, म्हणजे अगदी व्यवस्थित हे तयार होतो आणि शेप अगदी व्यवस्थित येतो. आता याला असं लांब करून घ्यायचं आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही एक कुकीज बनवू शकता. म्हणजे असे जे चौकोनी आकाराचे किंवा हार्ट आकाराचे किंवा माझ्यासारखे असे सिंपल गोलसुद्धा बनवू शकता. हे बनवायला अतिशय सोपे आहेत. इथपर्यंत आपल्याला प्रोसेस करण्यासाठी 15 मिनटं लागतात, यापेक्षा जास्तीचा वेळ यासाठी आपल्याला लागत नाही. तर काय होतं, वातावरणामध्ये जर उष्णता असेल तर जो उरलेला जो डो आहे तो फ्रीजमध्ये ठेवायचा थोड्या वेळासाठी, जोपर्यंत हे तुम्ही तयार करून घेताय. आणि वातावरणामध्ये जर थंडावा असेल तर तुम्ही बाहेर ठेवले ना तरी देखील चालणार आहे. आता याचे असे छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे. आता अंदाजे सांगायचं म्हटलं तर जे छोटे आकाराचे मिनी गुलाबजामुन असतात ना, तर त्या पद्धतीने हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. का तर बेक झाल्याच्या नंतर सुद्धा हे थोडेसे फुलतात. तर इथं मी लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे. गॅस बारीक आहे आणि इथं हे आप्पे पात्र जे आहे याला मी तेल वगैरे काहीही लावलेलं नाही, का तर हे नॉनस्टिकचं आहे त्यामुळे याला वेगळं असं काही करण्याची गरज नाही. आता यामध्ये ह्या कुकीज ठेवून घ्यायच्या. तर पाव किलो मैद्यामध्ये इथं 60 ते 70 कुकीज होतात, अशा मिनी छोट्या छोट्या. आता खालचा तवा कडकडीत गरम आहे, पण आप्पे पात्र आपलं गरम नाही आहे. त्यामुळे काय करायचं ना, सुरुवातीला तुम्हाला जर वाटत असेल तर गॅस थोडासा अगदी 2 मिनिटासाठी मोठा करायचा आणि त्यानंतर पुन्हा गॅस बारीक करून 20 ते 25 मिनटासाठी या कुकीज आपल्याला बेक करायच्यात. 15 ते 16 मिनिटांनी एकदा मध्ये चेक करायच्या आणि त्यानंतर पुन्हा बेक करण्यासाठी ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला एक अंदाजा लागेल. का तर असे पदार्थ जे असतात ते आपण नेहमी बनवत नाही. तर इथं मी सुरुवातीला 15 मिनिटांनी पाहिलं होतं, तर अशा पद्धतीचा याला रंग आला होता. त्यानंतर मी पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी याला पुन्हा बेक केलं होतं. हे बघा, याला हलकासा रंग आलाय आणि कुकीजसुद्धा व्यवस्थित बेक झाल्यात. तरीसुद्धा ह्या वरून हलक्याशा सॉफ्ट आहेत, तेवढ्याशा कुरकुरीत वरून झालेल्या नाही. त्यामुळे याला आणखी मी 2 मिनटं ठेवणार आहे. हे बघा, जर व्यवस्थित बेक केला ना तर अगदी महिना 1.5 महिना म्हटलं ना तरीसुद्धा आरामात राहतात. आणि तुम्ही जर व्यवस्थित बेक नाही केल्या ना तर त्या मऊ पडण्याची शक्यता असते. तर इथं मी कढईमध्ये सुद्धा बेक करण्यासाठी ठेवल्या होत्या. खाली एक छोटीशी वाटी ठेवली आणि त्यावर एक प्लेट ठेवलेली आहे. तर ह्या कुकीजला बघा मस्त असा रंग आलेला आहे. का तर बेकिंगचे जे पदार्थ असतात ना ते शक्यता अशा ॲल्युमिनियमच्या ट्रेमध्येच बेक केले जातात, म्हणजे त्यांना एकसारखा रंग येतो. पण या कुकीज अशा जागेवर पसरतात त्यामुळे त्या खूप मस्त बेक होतात. आणि आप्पे पात्रामधल्या ज्या कुकीज आहेत ना त्या तेवढ्या फुलत नाही, जेवढ्या या फुलतात ना तशा त्या फुलत नाही. पण चवीला दोन्हीही छान होतात, फक्त आकारामध्ये फरक असतो.
जर तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही त्यामध्ये बेक करू शकता. दोन्हीमध्येही खूप मस्त बेक होतात. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा. आणि ह्या कुकीज तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. कशा वाटल्या ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटचा मला खूप जास्त आतुरतेने मी वाट बघते की मी जो पदार्थ केला तो समोरच्यांना आवडलाय की नाही ते एकदा नक्की मला सांगा.